गुड इव्हनिंग. आपण थोडेसे स्टार्टिंगला जे फॉर्म्युले पाहिले होते ते एकदा रिपीट करू आणि मग पुढे प्रॉब्लेम सोडवायला स्टार्ट करू. सगळ्यात स्टार्टिंगला आपण फॉर्म्युला पाहिला होता स्ट्रेसचा. काय फॉर्म्युला होता स्ट्रेसचा? का सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. बरोबर. त्यातला हा पी म्हणजे काय होता? फोर्स. आणि ए म्हणजे काय होता? क्रॉस सेक्शन एरिया. सिग्मा म्हणजे काय होतं? स्ट्रेस. हा फॉर्म्युला पाहिला होता आपण सगळ्यात आधी, की सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. त्यानंतर पाहिला होता स्ट्रेनसाठीचा फॉर्म्युला. स्ट्रेनसाठी काय फॉर्म्युला होता? का चेंज इन डायमेन्शन डिवायडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. मग आपण आता सध्या चेंज इन डायमेन्शन ओरिजिनल डायमेन्शन जे आहेत सध्या फक्त आपण लेंथ बद्दलच बोलणार आहेत बरं का आज. मग काय झालं, लेंथ मध्ये जो चेंज झाला तो आपण कशाने दाखवणार? डेल्टा एल डिवायडेड बाय एल. हे दोन फॉर्म्युले भेटले होते आपल्याला आतापर्यंत, की सिग्मा स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए आणि स्ट्रेन इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. आणि अजून एक रिलेशन पाहिलं होतं शेवट जाताना, हुक्स लॉ पाहिला होता आपण. एक मिनिट दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हा हुक्स लॉ पाहिला होता. हुक्स लॉ काय सांगत होता? का स्ट्रेस जो आहे स्ट्रेस, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे? स्ट्रेन. बघा इथं, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे? स्ट्रेन. म्हणजे सिग्मा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे? ई. स्ट्रेस म्हणजे सिग्मा, स्ट्रेन म्हणजेच काय असतो? ई. हे दोघं एकमेकांना कसे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह काढायचं होतं म्हणून आपण इथं काय घेतलं? इज इक्वल टू आणि कॉन्स्टंट घ्यावा लागतो. तो काय घेतला आपण? कॅपिटली. आणि कॅपिटली म्हणजेच काय असणार आहे? यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ओके. आणि मग आपण इथं एक फॉर्म्युला बनवला होता का ई म्हणजे यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे काय असतो? स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. तो पण लिहून घेतो, तो पण लागणार आहे आपल्याला. की यंग्स मॉड्युलस म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज इक्वल टू काय असतं? स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. आता कालच्या लेक्चरला जे जे होते त्यांनी एक नवीन फॉर्म्युला पण पाहिला होता बनवलेला आपण. जे नव्हते त्यांनी लक्ष द्या, की आपल्याला आहे ना ह्या डेल्टा एल जो आहे का, हा डेल्टा एल. डेल्टा एल म्हणजे काय? चेंज इन लेंथ. ह्या चेंज इन लेंथ साठी ना एक फॉर्म्युला बनवायचा आहे. आणि ह्या तीन फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे बनवताना. पण त्या तीन फॉर्म्युल्याचा, ह्या तीन फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे. ओके. मग आता मला पहिली तर गोष्ट सांगा, की हे जो शेवटचा फॉर्म्युला दिसतोय, एक मिनिट हे पुसतो मी. शेवटचा फॉर्म्युला आहे ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन ई. सिग्मा म्हणजेच काय असतो? पी अपॉन ए डिवायडेड बाय ई म्हणजे काय? डेल्टा एल डिवायडेड बाय एल. ओके. मग आता हा जो डिवाइड मधला भाग आहे ह्याला जर मल्टिप्लाय करायचं आहे तर त्याचा काय करावं लागतो आपल्याला? रेसिप्रोकल. म्हणजे पी अपॉन ए इंटू एल अपॉन डेल्टा एल. डेल्टा एल काढायचा आहे, डिवाइड करतोय, ह्या साईडला जाऊन काय करल? मल्टिप्लाय. आणि इकडं मल्टिप्लाय करतोय, ह्या साईडला येऊन काय करल? डिवाइड. म्हणजे ई आणि डेल्टा एल एकमेकांची जागा चेंज करतील. मग काय भेटलं आपल्याला? का डेल्टा एल इज इक्वल टू पी अपॉन ए आणि एल अपॉन ई. मग त्याच्यावरून आपल्याला डेल्टा एल साठी फॉर्म्युला भेटतो. डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ए. मल्टिप्लिकेशन पी आणि एलचं, ए आणि ईचं. हा कॉल फॉर्म्युला पाहिला होता. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे बरोबर. मग आता तुम्ही एक काम करा, परत एकदा जेव्हा आपण आज चालू करतोय तर सगळ्यात आधी हा फॉर्म्युला लिहा. स्ट्रेस इज इक्वल टू सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. दुसरा फॉर्म्युला लिहा, ई स्ट्रेन इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. तिसरा फॉर्म्युला लिहा, कॅपिटली. कॅपिटली म्हणजेच काय रे? कोणतरी सांगा. यंग्स मॉड्यूलस. यंग्स मॉड्यूलस. यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ओके. मग तेव्हा काय होईल फॉर्म्युला? स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. आणि अजून एक फॉर्म्युला शेवटी आज पाहिला तो डेल्टा एल. चेंज इन लेंथ इज इक्वल टू पी एल अपॉन ए.
ह्यातला पी म्हणजे काय, फोर्स, एल म्हणजे लेंथ, ए म्हणजे एरिया आणि ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कन्फ्युजन होण्याचा पॉईंट काय, हा स्मॉल ई आणि हा कॅपिटल ई, ह्यामध्ये कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे. स्मॉल ई म्हणजे काय, स्ट्रेन, आणि कॅपिटल ई म्हणजे काय, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस. ह्या दोन मध्ये कन्फ्युजन नका होऊन देऊ. मग आता इथं बघा ना, इथं जो खाली ई आला ह्या डेल्टा एलच्या फॉर्म्युल्यामध्ये, डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ए ई, ह्यातला हा जो ई आलाय ई, हा कोणता आहे, स्ट्रेनवाला ई आहे का यंग्स मॉड्युलसवाला ई आहे, तुमच्यासाठी क्वेश्चन आहे. यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस. यंग्स यंग्स मॉड्युलस मॉड्यूल. आहे. ओ परफेक्ट परफेक्ट, यंग्स मॉड्युलस वाला आहे. बरोबर. मग आता आपल्याला काय करायचंय, की ह्याच्यावर बेस, हे चार फॉर्म्युला लिहून घ्या तुम्ही, आणि हे चार फॉर्म्युला बेस आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे. एवढे लिहून झाले का मला थंब टाका फक्त. हे चारच फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत हा. म्हणजे झालं आपलं पहिल्या चॅप्टरचे जे मेन फॉर्म्युले होते ते झाले, जवळपास 90% फॉर्म्युले आपले झाले ह्याच्यातच कव्हर. आता जास्त काही वेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले राहिले नाही त्यासाठी. बाकी इकडचं नाही लिहिलं तरी चालेल हा पार्ट, बरं का. पण हे चार फॉर्म्युले जे आहेत, एक, दोन, तीन, चार, एवढे चार व्यवस्थित लिहा. ओके ठीक आहे. आता प्रॉब्लेम आहे पहिला बघा, काय दिलंय, अ स्टील रॉड ऑफ डायमीटर 20 mm. एक स्टील रॉड आहे, स्टील रॉडचा काय दिलेला आहे आपल्याला इथं, डायमीटर दिलेला आहे हा 20 mm. ओके ठीक आहे, असू द्या. इज सब्जेक्टेड टू टेन्साईल लोड ऑफ 50 kN. फाइंड द स्ट्रेस डेव्हलप. म्हणजे काय काढायचंय, काय दिलंय, हे तुम्ही एक एक गोष्ट सांगत चला. आता मी काय करतो, इथं सोल्युशन आपण डिस्कशन करत लिहू, तुम्ही लिहायची गडबड करू नका. आपण डिस्कशन करत लिहूयात आणि मग तुम्ही नंतर लिहा. मला सांगा, पहिलं तर दिसतंय स्टील रॉड ऑफ डायमीटर 20 mm. डायमीटर दिलेला आहे बघा, एक स्टील रॉड आहे त्याचा काय दिलेला आहे इथं, डायमीटर. मग डी म्हणू डायमीटरला, डी इज इक्वल टू किती दिलेला आहे, 20 mm. ठीक आहे. इज सब्जेक्टेड टू टेन्साईल लोड ऑफ 50 kN. की त्या जो स्टीलचा रॉड आहे, मी रॉड काढून दाखवतो लागलो ते बघा, हा असा रॉड आहे समजा, स्टील, स्टीलचा रॉड आहे, याला कशा प्रकारचा लोड लावलाय, टेन्साईल, हा टेन्साईल लोड लावलाय बघा, हा पी. पी म्हणण्यापेक्षा लगेच त्याला तिथं 50 kN लिहून टाकतो मी. ह्या साईडने पण 50 आणि ह्या साईडने पण 50 kN. 50 kN लोड लावलेला आहे. आणि हा इथला जो एरिया आहे का सर्क्युलर, त्याचा डायमीटर किती सांगितलं, डायमीटर इज इक्वल टू 20 mm. डायमीटर दाखवण्यासाठी एक सिम्बॉल पण असता, असा फाय काढतात, फाय 20 mm. मग समजून घ्यायचं, फाय म्हणजे काय दिलेला आहे, की हा जो क्रॉस सेक्शन आहे सर्क्युलर, त्याचा डायमीटर दिलेला आहे, किती दिलेला आहे तो, 20 mm दिलेला आहे. ठीक आहे, ओके. आणि मग आता आपल्याला काय सांगितलं, स्ट्रेस काढायचा आहे. आधी इथं मी पी इज इक्वल टू लिहितो, किती, पी इज इक्वल टू 50 kN. मग आता किलो न्यूटनला किलो न्यूटनच ठेवायचं का न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचं, पहिला क्वेश्चन. न्यूटन मध्ये न्यूटन मध्ये कन्वर्ट, करायचं. न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचं. मग पी इज इक्वल टू 50 इंटू 10⁻³ न्यूटन. आता हे म्हणताल सर तुम्ही 10⁻³ काय नवीन भानगड आली, कारण परवापर्यंत आपल्याला काय सांगितलं होतं, 50 म्हणजे 50,000 न्यूटन. मग 1000 म्हणजेच काय असतो, इंटू 10⁻³. आता इथून पुढं किलो न्यूटनचं न्यूटन करताना आपण 50चं 50,000 न करता आपण काय लिहिणार त्याच्यात, इंटू 10⁻³ लिहिणार. आता थोडं स्टँडर्डकडे चाललो आपण, की जी स्टँडर्ड मेथड आहे, जे पेपर चेक करणाऱ्याला अपेक्षित आहे.
ओके, 50 किलो न्यूटन म्हणजेच 50,000 होतो, मान्य आहे. पण तुम्ही हे जरी टाकून पाहिलं ना कॅल्क्युलेटरमध्ये का 50 × 10⁻³ तर ह्याची व्हॅल्यू सुद्धा किती येणार आहे आपल्याला? 50,000 येणारच आहे. व्हॅल्यूमध्ये काहीच फरक नाही पडत. फक्त आपण काय केलं का जे पेपर चेक करणार तुमच्याकडून अपेक्षित आहे ते दिलं. ओके, पी झाला. आता आपल्याला काय काढायचं आहे? सिग्मा काढायचा आहे. सिग्मा काढण्यासाठी फॉर्म्युला P/A. पी तर आहे आपल्याकडे, काय इथं आहे पी, ए नाही आहे ना. मग ए काढण्यासाठी काय डोकं लावता येईल? तर आपल्याला माहिती आहे की जर का एखादी गोष्ट सर्क्युलर आहे अशी आणि तिचा आपल्याला डायमीटर माहिती आहे, तर त्याचा एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय असतो सर्कलचा? π/4 × d². ओके, मग हा फॉर्म्युला वापरू आपण का एरिया इज इक्वल टू π/4 × d² = π/4 × 20 चा स्क्वेअर. आणि त्याच्यावरून एरिया इज इक्वल टू काय येतो सांगा. आता कॅल्क्युलेटर तुमच्या हातात आहे, माझ्याकडे कॅल्क्युलेटर नाहीये. सांगा आन्सर काय येत आहे. एरिया सांगा काय आला. 31.415 आहे का सर? तू सांगशील तोच बरोबर. किती म्हणला? 31.415. 31.415 mm² बरोबर आहे का? बघ चेक करा सगळ्यांनी एकदा. बाकी कुणाचं वेगळं आलंय का काय ते पण सांगा. हो सर, माझं पण हे चालेल आहे. ओके, मी पण एकदा काय करतो कॅल्क्युलेटर करून पाहतो तरी पण. π/4, एक सेकंद हा. π/4 इंटू चा स्क्वेअर म्हणजे 20 चा स्क्वेअर. नाही रे, नीट करा एकदा. पॉइंट चुकलाय तुमचा, नीट करा. पॉइंट एक मागं चाललाय. 314.15 येत आहे. तर 314.15 आलंय. आता यायला लागलं का तुमचं? मग अशी बरं वेगळं आलतं. म्हणजे मला नाही केलं काढावंच लागणार आहे का प्रत्येक आन्सर? म्हणजे काय राव पोरांनो, असं करता तुम्ही. ओके चला, पी आला, ए आला. आपल्याकडे फॉर्म्युला आहे सिग्मा म्हणजे स्ट्रेस इज इक्वल टू P/A इज इक्वल टू 50 × 10⁻³ डिवायडेड बाय 314.15. करा बरं याचं आता, बरोबर करा हे तरी. बोला. 159.15. 159.159. 159.159 युनिट. न्यूटन mm. न्यूटन पर MM स्क्वेअर. mm². मग इथं खाली वाक्य लिहायचं का देअरफॉर स्ट्रेस डेव्हलप्ड इज इक्वल टू, किती स्ट्रेस डेव्हलप झालाय? 159.159 न्यूटन पर mm². लक्षात आलंय का की आपल्याला जेव्हा स्ट्रेस काढायचा होता तेव्हा दोन गोष्टींची गरज होती स्ट्रेस काढण्यासाठी. एक म्हणजे पी, दुसरा म्हणजे ए. पी तर आपल्याला क्वेश्चन मध्ये आहे तसा दिलेला आहे, पी 50 किलो न्यूटन. मग ए काढण्यासाठी आपल्याला ह्या डायमीटरचा वापर करावा लागला आहे. डायमीटरचा काय फॉर्म्युला वापरला डायमीटरचा आपण इथं? हा π/4 × d². आणि मग ह्या फॉर्म्युला वापरला, त्याच्यावरून ए काढला. ए काढून झाला तो आन्सर मध्ये म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये सिग्मा इज इक्वल टू P/A मध्ये पुट केला ह्या साईडला, आणि मग आपल्याला काय भेटलं? आन्सर भेटलं. आता लिहा व्यवस्थित. बोल गणेश. तर आपण पॉइंटच्या नंतर किती म्हणजे किती अंकांना हे सिग्निफिकन्स देतो? 2. सर मग तिथं 314.16 येईल ना? बरं चालून जाईल, काय फरक नाही पडत एवढा. ठीक आहे.
16 केलं तरी चालेल, 15 केलं तरी चालेल. मध्ये पण लय मोठा फरक नाही पडणार आहे. कारण का माहिती का? कारण जो पी आहे का, पी, तो 50,000 आहे, बरोबर का? 50 × 10⁻³ म्हणजे किती झाला तो? 50,000. आणि त्याला डिवाइड कितीने करायचंय? फक्त 300ने करायचंय. त्यामुळे मध्ये लय मोठा फरक नाही पडणार. सो चालून जाईल एवढं, ठीक आहे. ओके, पुढचा क्वेश्चन झालंय सगळ्यांचं? तर थांबा 2 मिनिट. ओके ओके ओके, होते होते होते. व्यवस्थित लिही फक्त. झालंय का? ओके, पुढचा क्वेश्चन. बापरे, क्वेश्चन थोडासा अवघड झालाय आता. काय सांगितलंय? अ स्टील रॉड 3 मीटर लॉंग. म्हणजे असं आहे, स्टील रॉड आहे आणि हा स्टील रॉड जो आहे तो किती लॉंग आहे? हा 3 मीटर लॉंग. ओके. आणि 25 mm डायमीटर, म्हणजे हा इथला जो डायमीटर आहे छोटा आहे. किती आहे? 25 mm डायमीटर आहे. इकडून पण सर्क्युलर असणार आहे, ठीक आहे. आणि इथपासून इथपर्यंतची जी लेंथ आहे ही 3 मीटर सांगितली त्यांनी. टोटल लेंथ किती आहे? 3 मीटर आहे. नंतर काय सांगितलंय? का कॅरीज टेन्साईल लोड ऑफ 80 kN. परत एकदा टेन्साईल लोड आहे म्हणजे इथं असा आणि इथं असा 80 kN. ह्या साईडनी पण 80 kN. इकडून पण 80 kN काय हा टेन्साईल लोड आहे. नंतर ई दिलाय. ई, ई म्हणजे काय? स्ट्रेन, बरोबर ना? नाही सर. मग नाही सर, यंग्स मॉड्युलस. ओके, कॅपिटल ए म्हणजे यंग्स मॉड्युलस दिलेला आहे 2 × 10⁵ N/m². आणि काय सांगितलंय? फाइंड द एक्सटेन्शन, म्हणजे की जी एवढ्या लोड नंतर आपला जो स्टीलचा रॉड आहे तो किती ने वाढल, एक्सटेंड होईल. एक्सटेन्शन विचारा ना, किती ने एक्सटेंड होईल, म्हणजे डेल्टा एल काढायला सांगितलंय. चला ठीक आहे, गिव्हन डाटा लिहून घेऊ आपण. सोल्युशन, आणि त्यानंतर लिहू आता यल. यल इज इक्वल टू किती दिली? लेंथ किती दिलेली आहे? 3 मीटर. त्या मीटरला कशात कन्वर्ट करावं लागेल? मध्ये. कारण बघा, ही गोष्ट पण मध्ये आलेली आहे आणि हा ई का इथं पण काय आलेला आहे? मध्ये आलेला आहे. मग मीटरचं मध्ये करायचं म्हणजेच काय होईल? 3 × 10⁻³ ओके, लेंथ झाली. नंतर पुढे दिला डायमीटर. डायमीटर इज इक्वल टू 25 mm. मग आता डायमीटर वरून काय काढायचं? लगेच एरिया. मागच्याच प्रॉब्लेम मध्ये काढला होता ना आपण. तर एरिया इज इक्वल टू π/4 × d² म्हणजेच काय होईल? का π/4 × 25 आणि मग त्याच्यावरून एरिया इज इक्वल टू, आता मी पण करतो कॅल्क्युलेटर मध्ये, π/4 × 25 किती येतं सांगा रे? 490.87. 490. 490.873. हा ठीक आहे, दोनच घेऊ. 87 mm². ओके, एरिया झाला. लेंथ झाली, डायमीटर झालं. डायमीटरवरून काय काढला? एरिया काढला. नंतर टेन्साईल लोड सांगितला, किती न्यूटनचा सांगितला? 80. म्हणजे हा काय रे? काय दिलेला आहे? काय म्हणतो आपण याला? P. पी. पी इज इक्वल टू 80 kN. त्याला परत न्यूटन मध्ये करायचं म्हणजे 80 × 10⁻³ न्यूटन. ओके, एल झाला, डी झाला, ए झाला, पी झाला. पुढे आता ई दिलाय.
यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ई इज इक्वल टू 2 × 10⁵ न्यूटन पर mm². आणि एक्सटेन्शन सांगितलं, एक्सटेन्शन विचारलं म्हणजे काय विचारलं, डेल्टा एल इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता मी तुम्हाला 2 स्लाइड मागे घेऊन जातो फक्त, आणि इथं आपला डेल्टा एल साठीचा फॉर्म्युला लिहिलाय बघा आपण. काय फॉर्म्युला, डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ए. ओके, मी इकडे येतो परत, इथे एक लाईन मारतो आणि फॉर्म्युला लिहितो का चेंज इन लेंथ म्हणजेच एक्सटेन्शन म्हणजेच डेल्टा एल किती असणार आहे, पी एल अपॉन ए ई. ओके, बोला आता पी काय आहे, कुठे आहे पी, इथं आहे का, इथं पी आहे काय, 80 × 10⁻³ 80 × 10⁻³ इंटू एल, वेर इज एल, स्टार्टिंगलाच 3 × 10⁻³ 3 × 10⁻³ पी एल अपॉन ए, व्हॉट इज ए, 490.87 इंटू ए ई 2 × 10⁵. आता एवढं सगळं कॅल्क्युलेटर टाकायचंय. कसं टाकताना काय करायचं, वरच्या साईडला एक ब्रॅकेट टाकायचा, डिवायडेड बाय, कॅल्क्युलेटर टाकताना सांगतोय मी तुम्हाला, लिहिताना लिहिलंय आपण, ओके लिहिलेलं आहे एकदम, लिहितानाचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके, फक्त कॅल्क्युलेटर टाकताना काय करायचं, वरच्या साईडला ब्रॅकेट डिवायडेड बाय खालच्या साईडला ब्रॅकेट. मी पण करतो, तुम्ही पण करा, तुम्ही पण सांगा म्हणजे आन्सर मॅच होईल आपलं. 80 × 10⁻³ इंटू 3 × 10⁻³ डिवायडेड बाय 490.87 इंटू 2 इंटू 10⁻⁵. सांगा काय आलं आन्सर तुमचं. 2.44 into 10⁻⁹. परफेक्ट. काय आलं, डेल्टा एल इज इक्वल टू 2.44 mm. आता हे सगळं कॅल्क्युलेटरचा खेळ आहे. मग देअरफॉर एक्सटेन्शन इज इक्वल टू 2.44 mm. समजलंय का रे? नाही समजलं तर विचारा बरं, पटकन पटकन विचारत चला, नाही समजलं तर लगेच. अभिषेक, लक्षात आलंय का? नाही सर. कुठून नाही समजलं? तरी सर पहिल्यापासून नाही समजलं सर. पहिल्यापासूनच नाही समजलं का? गिवन डाटा मी नाही समजलं. पहिलं लेक्चर काय तुझं आज? हा हा बरं ठीक आहे, ऐक तरी पण सांगतो मी. अजून कोणी नाही समजलं असं? सर, रेकॉर्ड लेक्चर आहेत ना सर, हा आहेत ना. तर तेवढे ग्रुपवर टाका ना. बरं बरं ठीक आहे, ठीक ठीक आहे, टाकतो. परत एकदा ऐका बरं का. यल काय दिलेलं आहे, स्टील रॉड आहे, 3 मीटर लॉंग आहे, म्हणजे लांबी दिलेली आहे स्टील रॉडची. किती दिलेली आहे ती, 3 मीटर. पण आपल्याला गोष्टी मीटरमध्ये नको आहे, गोष्टी कशात पाहिजे नाहीत, एम मध्ये पाहिजे नाही. मग आपण काय केलं, त्याला मध्ये लिहिलं. मध्ये काय होईल, 3 × 10⁻³ होईल. म्हणजे जी लांबी होती त्या रॉडची ती मीटरची आपण कशात कन्वर्ट केली, मध्ये केली. नंतर सेकंड काय दिलेलं आहे, 25 डायमीटर. डायमीटर किती लिहिला, 25 तो मध्येच आहे, त्याला काय करायची गरज नाही. मग जो गोष्ट डायमीटर आहे, डायमीटर, त्या डायमीटरवरून आपण काय फाइंड केला, इथं एरिया फाइंड केला. काय फाइंड केला, एरिया फाइंड करायचं फॉर्म्युला काय, π/4 इंटू डीचा स्क्वेअर. मी इथं π/4 इंटू डीचा स्क्वेअर म्हणजेच काय आला, हा 25चा स्क्वेअर. मग एरिया काय भेटला आपल्याला, हा असा काहीतरी भेटला, π/4 इंटू 25चा स्क्वेअर. कॅल्क्युलेटरमध्ये टाकला आपण, हा आपल्याला एरिया भेटला. नंतर पी इथं पुढे दिलेलं आहे बघा, कॅरीज टेन्साईल लोड ऑफ 80 kN. लोड किती दिलेला आहे, 80 kN, म्हणजे पी दिलाय 80 kN. परत त्या किलो न्यूटनला कशात कन्वर्ट केलं आपण, न्यूटनमध्ये. हे भेटलं इंटू 80 इंटू 10⁻³ न्यूटन. नंतर पुढे दिलेला आहे ई, इथं ई लिहिला, आणि एक्सटेन्शन विचारलं म्हणजे डेल्टा एल. मग डेल्टा एल साठीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती होता, पी एल अपॉन ए. सगळ्या व्हॅल्यू टाकल्या जिथल्या तिथं, कॅल्क्युलेटरमध्ये सगळ्या व्हॅल्यू टाकल्या, कॅल्क्युलेशन केलं, आणि आपल्याला काय भेटलं, आपलं आन्सर भेटलं.
असं होतंय क्वेश्चन. लिहून घ्या चला. सर यंग्स मॉड्यूलस न्यूटन पर mm 5 आहे का? यंग्स मॉड्युलस ते 5 आहे का 6 आहे पॉवर? 5 आहे. 5 2 × 10⁵ इथं ना. हो. झूम कर ना, मोबाईल मध्ये झूम होतं ना ते. ओके. दिसलं का 5 आहे? मी लिहिलेलं जे आहे ना, तुमची जी स्क्रीन आहे ना, ती पाहिजे तेवढी झूम होती. त्यामुळे जरी तुम्हाला एखादी गोष्ट अशी दिसत नसेल, तुम्ही झूम करू शकता. झालं की सांगा, पुढे जाऊ, पुढचा क्वेश्चन घेऊ. मी काय करतो आज, जे शेवटचे आजचं एक, शनिवारचं एक, शुक्रवारचं एक, हे 3-4 जे लेक्चर आहेत ना, जे महत्वाचे जिथून आपण स्ट्रेस शिकायला चालू केलं होतं बघा, ते लेक्चर सगळे ग्रुपवर टाकून देतो आज. म्हणजे जरी तुमचे मागचं कोणतं बुडलं असेल तर तुम्ही ते आज रात्रीमध्ये, उद्या दुपार, उद्या संध्याकाळपर्यंत पाहून घ्या. म्हणजे उद्यापासून तुम्ही रुटीनला येऊन जाताल. ठीक तर आहे. ती पहिल्यापासून. हा, पहिल्यापासूनच सगळंच ना, सगळंच टाकतो. हा. तर सगळं. लेक्चर नंबर 1 to समजेल ती. हो हो हो, व्यवस्थित टाकतो. फक्त काय होतं ते ना, थोडंसं यायला थोडा टाइम लागतो. त्यामुळे एक 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 लेक्चर हळूहळू येत जाईल बरं का. ते लेक्चर पटकन येत नाहीत, म्हणजे शेअर होत नाहीत पटकन. झालंय का? घेऊ पुढचा क्वेश्चन चला. लय वेळ घालता तुम्ही एक एक क्वेश्चनला. घ्या बरं सोडवायला हा क्वेश्चन, चला स्टार्ट तर करा. त्याच्या आधी मला गिवन डाटा सांगा काय काय आहे. सांगा. अ ब्रास रॉड डायमीटर किती दिलेला आहे? 30 mm. काय दिलेला आहे रे हा? डी. डी इज इक्वल टू किती दिलेला आहे? 30 mm. काय काढू बरं डायमीटरवरून, काय काढणार आपण इथं? एरिया. एरिया. एरिया Area. काढणार. काय फॉर्म्युला वापरणार एरिया काढण्यासाठी? π/4 डायमीटरचा स्क्वेअर. मग काय होईल का π/4 30चा स्क्वेअर. बघा बरं किती येतं इथे, π/4 30चा स्क्वेअर. $706.85. 706.85. 706.85 mm². ओके, हा आला एरिया. नंतर काय दिले? लेन दिली 2.5 मीटर. इथं बघा, लेन दिली 2.5 मीटर, म्हणजे यल दिलाय 2.5 मीटर. मीटरमध्ये चालणार आहे का? नाही चालणार. मग त्याला नाही, मध्ये करायला लागेल. इंटू 10⁻³ mm. ए झाला, यल झाला. सब्जेक्ट टू टेन्साईल लोड ऑफ 120 N. पी दिलाय. पी इज इक्वल टू 120 kN. हे पण kilonewton मध्ये चालणार आहे का? नाही चालणार. काय होईल? 120 × 10⁻³ आणि शेवट ई दिलाय. ई इज इक्वल टू 1 × 10⁻⁵. अरे, ई इज इक्वल टू 1 × 10⁻⁵ N/mm². काय काय काढायला सांगितलंय? सगळं काढायला सांगितलंय. स्ट्रेस. काय फॉर्म्युला वापरता स्ट्रेस काढण्यासाठी? कोणतरी P बोला. upon A. P/A. स्ट्रेन. स्ट्रेन काढण्यासाठी फॉर्म्युला काय तर मी सांगतो, चला लक्ष द्या इकडं. मी सोडून दाखवतो हा क्वेश्चन पण, आणि मग मात्र पुढचा तुम्ही सोडवा. एवढा एक मी दाखवतो. चला, पहिला आकडा काय Change in काढायचा? नको नको, थांबा थांबा. स्ट्रेस काढायचा आहे. ओके. स्ट्रेस काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे? सिग्मा इज इक्वल टू P/A. बोला, पी काय आहे आपल्याकडं? इथं आहे पी. किती पी?
120 into 10 raised to 3 divided by A. What is A? 706.85. And therefore sigma is equal to. करा बरं कॅल्क्युलेटर पटकन. Right. 28.29. थांबा एक सेकंड. 706.85. नाही रे नीट कर एकदा. 169.76. हा हे आन्सर आलंय माझ्याकडे पण. 169.76 न्यूटन पर mm स्क्वेअर. पहिल्याच आन्सर निघालं. नंतर सेकंड क्वेश्चन काय काढायला सांगितलंय? स्ट्रेन. स्ट्रेन काढण्याचा काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं? E इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. आपल्याला यातला एल माहिती पण डेल्टा एल माहिती का? नाही माहिती. अजून काय फॉर्म्युला आहे का स्ट्रेन साठीचा? चला बरं त्याला उचकू मागं येऊ, जरा मागं चक्कर मारून येऊ आपण. इकडं आलो इकडं आलो इकडं आलो. ओके, हे बघा हा एक फॉर्म्युला आहे. सेकंड लास्ट दिसतोय बघा इथं तुम्हाला. इथं कॅपिटल ई इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. म्हणजे यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू काय असतो? स्ट्रेस अपॉन स्ट्रेन असतो. ओके, मग हा जो स्ट्रेन आहे हो इकडं जाऊ शकतो. त्याच्यावरून आपल्याला आन्सर निघू शकतो. चला तुम्हाला दाखवतो कसं काय निघतंय ते आन्सर. मी काढून दाखवतो. म्हणजे तेच फॉर्म्युले फक्त त्यांनी काय केले? फिरून फिरून वापरलेत. हे बघा काय फॉर्म्युला होते तर यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. चला जशी त्या जागी जशी त्याची व्हॅल्यू टाकून देऊ आपण. यंग्स मॉड्युलस किती आहे? 1 इंटू 10⁵. स्ट्रेस किती आलाय? 169.76 डिवायडेड बाय स्ट्रेन. आता मला सांगा स्ट्रेन इकडे डिवाइड करतोय, ह्या साईडला जाऊन काय करल? मल्टिप्लाय. आणि ही गोष्ट इकडे मल्टिप्लाय करते, ह्या साईडला जाऊन काय करल? डिवाइड. म्हणजे ते एकमेकांची जागा काय करतील? चेंज करतील. बरोबर का? मग काय भेटल? E इज इक्वल टू 169.76 डिवायडेड बाय 1 इंटू 10⁵. करा बरं एकदा आन्सर कॅल्क्युलेटर मध्ये. आता हे 169.76 डिवायडेड बाय 0.00. 0.0016 आहे का नाही? हो. इज इक्वल टू 0.0016 स्ट्रेन आलं. आणि आता तिसरं काय काढायला सांगितलं? एक्सटेन्शन. एक्सटेन्शन काढण्यासाठी डेल्टा एल इज इक्वल टू PL अपॉन AE. मग P किती आहे आपल्याकडं? P किती आहे? 120 इंटू 10⁵. एल किती आहे? एल 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 2.5 इंटू 10⁵. PL अपॉन ए किती आलेला आहे? 706.85. E 1 इंटू 10⁵. एवढ्या सगळ्या गोष्टी टाकल्या, सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलं, आपल्याला काय भेटलं? डेल्टा एल इज इक्वल टू. आता तुम्ही पण करा, मी पण करतो. 120 इंटू 10⁵ इंटू 10⁵ इंटू 2.5 इंटू 10⁵ divided by 706.85 into 1 into 10⁵. किती आलं रे? 4.244 2.244. 4.2441 244 mm. हा आला डेल्टा एल. डेल्टा एल हा स्ट्रेन आणि इथं आला हा स्ट्रेस. असा क्वेश्चन येतो पेपरला 4 मार्काला. बोल तायर बोल. सर आपण जेव्हा स्ट्रेस काढतो, स्ट्रेस काढल्यानंतर आपण जर डेल्टा एल काढलं त्यानंतर स्ट्रेन काढलं तरी चालतंय ना?
काय प्रॉब्लेम सगळे नाही, क्रम सॉल्व चेंज केला काही प्रॉब्लेम नाही. अँसर हेच येणार आहे, पण अँसर चुकलं नाही पाहिजे. तुम्ही कसंही जा, अँसर मध्ये फरक येणार नाही तुमच्या. बघ एकदा करून पाहा लागलं तसं पण. ही पण सोपी पद्धत सर असते. कारण की मी तसंच केलंय म्हणून विचारलं. अँसर काय हे चालेत का? हो सर, सेम आले सगळे answer. ओके, मग बरोबर आहे, काय प्रॉब्लेम नाही. फक्त जे काढलंय त्याला असं ब्रॅकेट कर आणि शेवट एक वाक्य टाकून दे. स्ट्रेस इज इक्वल टू एवढं, स्ट्रेन इज इक्वल टू आणि एक्सटेन्शन इज इक्वल टू असतं. तिन्ही याच्यात लिहून टाक, म्हणजे चेक करणाऱ्याचा ताण कमी होतो. आणि आपला सगळा मेन जो आहे करता करावी तो चेक करणाऱ्याला आहे. चेक करणारा त्याला आपल्याला त्रास द्यायचा नाही. त्याला जेवढा ताण कमी तेवढे तो आपल्याला जास्त मार्क देईल. समजलं का? मग असे मस्त ब्रॅकेट टाकायचं अँसरला, शेवट वाक्य पण लिहायचं. त्याला दिसतंय इथं वाक्य पण लिहिलंय, ब्रॅकेट पण टाकलाय, फॉर्म्युला दिसतोय, बरोबर आहे. कारण त्याला एवढे भले मोठे पेपर चेक करायचे आहेत. तुमचं हे जे मधलं कॅल्क्युलेशन आहे का, हे इथलं, हे कॅल्क्युलेशन, हे कॅल्क्युलेशन, हे कॅल्क्युलेशन, हे त्याला बघायला टाइम नाहीये. यार हे झूम आउट कसं करू आता? झालं झालं झालं. लिहिताय ना तुम्ही? तर सेंटेन्स टाकण्यापेक्षा काय? शेवटी सेंटेन्स टाकण्यापेक्षा हॅलो, हा, बोल बोल बोल. सेंटेन्स टाकण्यापेक्षा जर का जसं सिक्वेन्स दिलाय तसंच डायरेक्ट फायनल आन्सर लिहिलं तर चालेल ना? चालून जाईल, काय प्रॉब्लेम नाही. परत एकदा ना, म्हणजे हे सगळं झाल्यावर. हो, हा, जसं की मी इथं लिहितो बघ, शेवट आता इथं. फायनल आन्सर. हा, का इथं लिहितो ना मी. कस डायरेक्ट लागलं तर असं लिहू, त्यांच्या शब्दात लिहू आपण. का स्ट्रेस इज इक्वल टू, किती आला स्ट्रेस? 169.76 वगैरे वगैरे. नंतर स्ट्रेन किती आलाय तो? 0.0016. आणि नंतर एक्सटेन्शन इज इक्वल टू काय आलंय ते असं. शेवट असं लिहून टाकायचं, म्हणजे समोरच्याला लगेच अँसर समजतं की अरे हा, हेच आलंय, आलंय ते बरोबर आलंय. मग अजून तो काय चेक करणार आतमध्ये येऊन, फॉर्म्युले सगळे जागच्या जागी आहेत का? आहेत. ओके. युनिट सगळे लिहिलेत का? सगळीकडे युनिट दिसत आहेत का? दिसत आहेत. दे 4 पैकी 4 मार्क, चल पुढं. झालंय का? तर स्ट्रेन 0.0016 आलाय ना, हम्म. तर हा पण करेक्ट आहे ना? 1.69 इंटू 10⁻³ परत एकदा बोल. 0.1. 0.0016 स्ट्रेन आलाय. हा, बरोबर. मग हे आन्सर पण करते ना की 1.69 इंटू 10⁻³ बरोबर आहे. सारखंच आहे दोन्ही पण. हे आणि हे दोन्ही सारखेच आहेत. ओके. हम्म. चला घ्या पुढचा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन मी स्टार्ट करून देतो आणि पुढे मात्र तुम्ही सोडा, कारण बघायचे तेच काढायचंय. स्ट्रेस, स्ट्रेन आणि एक्सटेन्शन दिसत आहेत का तुम्हाला 3 गोष्टी त्या?
ओके. मग आता सोल्युशन. ओके. स्टील बार आहे. क्रॉस सेक्शन काय दिलंय? 40 mm इंटू 20 mm दिलंय इन क्रॉस सेक्शन. म्हणजे आता ह्या वेळेस जे दिलेलं आहे ते सर्क्युलर नाहीये, ते रेक्टँग्युलर आहे. म्हणजे अशा प्रकारचं त्याचा क्रॉस सेक्शन आहे. आणि हा अशा प्रकारचा असा रॉड आहे. हा असा रॉड आहे काहीतरी. त्यातलं हे डायमेन्शन किती आहे? हे 40 mm आहे आणि हे 20 mm आहे. मग एरिया काढायचा आहे म्हणजे काय करणार आपण? रेक्टँगलचा एरिया काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं? का लेंथ इंटू ब्रेथ, बरोबर का? लांबी गुणिले रुंदी. मग आता त्याच फॉर्म्युला आपण आधी एरिया काढू आणि मग पुढे जाऊयात. मग काय होईल? एरिया इज इक्वल टू 40 × 20. किती आलं ते? 800 mm चा स्क्वेअर एरिया आला. नंतर 2 मीटर लॉंग दिलेला आहे. म्हणजे एल किती दिलेला आहे? एल इज इक्वल टू 2 मीटर. मीटरमध्ये चालणार आहे का? नाही. मग 2 × 10⁻³ mm. एल झाला, ए झाला, एल झाला. नंतर टेन्साईल लोड दिलेला आहे. म्हणजे काय दिलाय? पी. पी इज इक्वल टू 160 kN. काय होईल बरं याचं? किलोन्यूटनचं न्यूटनमध्ये केलं तर 160 × 10⁻³ आणि ई दिला लास्टला. ई इज इक्वल टू 2 × 10⁵ Nm². एवढ्या 4 गोष्टी दिल्या. स्ट्रेस, स्ट्रेन आणि एक्सटेन्शन. स्ट्रेस म्हणजे सिग्मा क्वेश्चन मार्क, स्ट्रेन म्हणजे ई क्वेश्चन मार्क आणि एक्सटेन्शन म्हणजे डेल्टा एल क्वेश्चन मार्क. एवढ्या 4 गोष्टी, 3 गोष्टी फाइंड करायच्यात. करताल का तुम्ही? होईल का तुमच्या ज्यानी? अरे होईल का? हा नाही काहीतरी म्हणा. ओके, करा मग. सर स्ट्रेस 200 येतं का? काय येतं स्ट्रेस? 200. थांब एक मिनिट, मी पण कॅल्क्युलेट करतो. 1 सेकंदात सांगतो लगेच. 160 × 10⁻³ 160 × 10⁻³ डिवायडेड बाय 800. 200 बरोबर आहे. सिग्मा इज इक्वल टू 200 Nm². आता स्ट्रेन 200 0.001. सर स्ट्रेन 0.1 × 10⁻² येते. 1 सेकंद थांबा. डेल्टा एल 0.2 हा बोल, काय म्हणला? स्ट्रेन 0.1 × 10⁻² येते. 0.1 × 10⁻² येत आहे, बरोबर? असं येत आहे ना? आहे का नाही? हो सर. हा, हे आणि हे दोघं सारखेच आहेत. कसं काय सारखे ते सांगतो. हे बघ, 10⁻² म्हणजे पॉईंट नंतर किती घरं घ्या म्हणताय ते? 2 घरं. आणि आधीच 1 घर आहे म्हणजे पॉईंट नंतर किती घरं घ्यावं लागणार आहेत? 3. बघ इथं 1, 2 आणि 3 आहेत का?
पॉईंट नंतरचं एक आणि -2 मुळे काय होते, पॉईंट नंतर अजून 2, मग 1 आणि ते 2 किती झाले, 3. बरोबर, दोन्ही व्हॅल्यू सारख्याच आहेत. नो प्रॉब्लेम, बरोबर आहे आन्सर. एक्सटेन्शन 20 येते. 20 येत आहे. टू इंटू 10⁻³ केलाय का बघ एकदा. हम्म, नीट चेक कर, नीट चेक कर. सर माझं पण 2 mm आलाय एक्सटेन्शन. बरोबर आहे, 2 mm बरोबर आहे. बघा काय होतंय, लवकर लवकर सोडवा चला. कुणाकुणाचं आलंय, गणेशचं आलंय, प्रांजलीचं आलंय. आलं प्रांजली, 2 आलं का? हो सर आलं. हम्म. श्रुती आलं, सेम आन्सर असंच. हो सर. ओके. हे विद्याचा वरे, विद्या आहे तुझं नाव, कोण आहे? मयूर काळे. ओके, व्हेरी गुड. ताहिर, ओके. मांगल्या, ओके, व्हेरी गुड. कोण राहत आहे आन्सर द्यायचं, राव इथं लय जण राहत आहेत. श्रावणी, परांचं आलंय, ओके. सोहम, श्रावणी, नंतर जय, तेजस्वी. तुमचे आन्सर नाही येत आहेत बरं का पोरांनो. अभिषेक, कुलदीप. सोडून दाखवू काय मग? सोडून दाखवू, पुढे जायचं, बोला पटकन. चला पटकन सोडून दाखवता एका मिनिटात. ओके. स्ट्रेस काढायचा आहे. फॉर्म्युला, स्ट्रेस इज इक्वल टू P/A. सांगा पी किती आहे आपल्याकडं, 160 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय ए किती आहे, 800. हे जर का कॅल्क्युलेशन केलं तर किती येतं इथे, 200 न्यूटन पर mm². ओके, स्ट्रेस झाला. नंतर स्ट्रेन काढायचा आहे. तर स्ट्रेन काढायला मागाशीच आपण एक फॉर्म्युला घेतला होता का, इलास्टिसिटी, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. मग देअरफॉर खाली तो, मग काय होईल, 2 इंटू 10⁻⁵ इज इक्वल टू सिग्मा किती आलेला आहे, 200 अपॉन स्ट्रेन. स्ट्रेन तिकडं जाईल, हा इकडे येईल. स्ट्रेन इज इक्वल टू 200 अपॉन 2 इंटू 10⁻⁵. मग त्याच्यावरून स्ट्रेन इज इक्वल टू 0.001. ओके, स्ट्रेन झाला. आणि त्यानंतर डेल्टा एल, डेल्टा एल इज इक्वल टू PL अपॉन AE. पी किती आहे, 160 इंटू 10⁻³ एल किती आहे, एल 2 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय ए 800, ई 2 इंटू 10⁻⁵. आणि मग त्याच्यावरून डेल्टा एल इज इक्वल टू किती आलं, किती आलं तरी 2 mm चालतं ना. हो सर.
ओके, व्हेरी गुड. घ्या पुढचा क्वेश्चन चाललाय. लिहायचंय कोणाला? झालंय, सगळ्यांनी सोडवलं ना? हम्म. हा क्वेश्चन सगळा पूर्णपणे तुमच्यासाठी. ना तुम्हाला मी गिवन डाटा देणार आहे याचा, ना काही. डायरेक्ट मी आन्सर काढतोय पटपट पटपट आणि तुम्हाला सांगतो आता काय आन्सर येत आहे ते. बघा, आन्सर पण दिले तुम्हाला. सांगा काय डाऊट वाटतोय का? आन्सर येत आहेत का? चेक करा व्यवस्थित. एरिया काढण्यासाठी काय फॉर्म्युला वापरताल? 5/4 d². 5/4 into पाय बाय 4 इंटू d डी का फक्त? d². d square. हा, गडबड नको, गडबड नको, शांततेत होऊ द्या. मयूर आलेत का आन्सर? सेम आलेत? हो सर. ओके.
ओके, छान छान. आले सर सगळ्यांचे. आलेत ना? ओके, व्हेरी गुड. गणेशचं पण आलंय. कालच्या लेक्चरला तुमच्यात 2, 4, 5 जण नव्हते बरं का. ऍबसेंट न करत जाऊ, येत चला. पाऊस होता म्हणून ठीक आहे, काल एवढं नाही मी काय म्हणजे तुम्हाला ओरडणार. पण पुढच्या रविवारपासून मिस नाही करायचं लेक्चर. ठीक आहे. आले सगळ्यांचं आन्सर? ठीक आहे, तर मग आपण आज आज इथंच थांबूयात. भेटत उद्याच्या लेक्चरला. उद्या अजून प्रॉब्लेम, अजून याची लेवल अजून वाढणार, थोडीशा डिफिकल्टी अजून वाढणार. ठीक आहे, भेटत उद्याच्या लेक्चरला. गुड नाईट.